ते सांगतो, पण त्याचं मी गाणं वेगळा केलंय सध्या. ही नाडांची धरती टाकल्यावर सुनहून दीर्घ सुरून पडती आणि कुठं पण चावती कुठं पण घुसती आणि मग ते चावल्यानंतर हे ओरडणार. असं आमचं जोडीवालं. बाकी आमची दोघांची उंची सेम आहे, पण त्याच्यात एक फरक आहे आणि माझ्यात एक फरक आहे. समजा उद्या आम्ही दोघांना पाण्यात बुडात मरत असलो, मरणार नाही हव्या उद्या, तर कोणाला तरी आम्हाला वाचवायचं झालं तर माझ्या एक वेळेस केसात धरतीत मी वडून काढते. ह्याचा काय धरायचा येऊन सांगणार आता तू, ए केसावर भांडी. ह्या त्याचा कर्म, ह्या गेले ते उगाच गेले नाही. कारण ज्यावेळी आईला मूल होतं, ती आई मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते ना, त्यावेळी केस योग लागतो. आणि लगीन झाला ना लगीन झाला आता अशी शिट्टी वाजता आणि बायकोन प्रेमाने हात फिरवल्या की ह्याचे केस दावत लागतो. त्याच्यामुळे त्याचा तसा झालेला. आणि काय सांगता, म्हणजे माझी भीती वाटत आहे का कशा मी चावा निदान त्या दरम्यान तरी माका घाबरत जा. एक वेळ कुत्र चावलो तर किती इंजेक्शन घेतात रे, कुत्र चावलं तर 14 इंजेक्शन घेत, पहिली घेत, आता कमी झाली. पण मी चावलंय तर 42 शिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे जरा सांभाळूनच हवं. ठीक आहे, रूपाचा ध्यानाचा अभंग. देवाची द्वारी उभा Thank you.